जय शिवराय मित्रांनो, आजचा हा 29 सप्टेंबरचा 7:30चा आपला हा फेसबुक लाईव्ह नेहमीप्रमाणे आजही घेतो आहोत. मित्रांनो, राज्यातली जी काही परिस्थिती आहे आता नॉर्मल झाली आहे. तुम्हीही पाहिला, उघाड देखील शेतकऱ्यांना मिळालेली आहे. ही उघाड 4 दिवस तरी चांगली राहील बऱ्याच ठिकाणी, त्यामुळे काळजी करण्यासारखं याच्यामध्ये काही नाही आहे. मित्रांनो, परिस्थिती आता पहिल्यापेक्षा बराचसा फरक पडणार आहे. पुढील आठवड्यात जो काही पाऊस येतो आहे त्याच्यामध्येही बरेचसे बदल आहेत, पण काही जिल्ह्यांना तो पाऊस थोडा मोठा देखील येण्याची शक्यता आहे. आपण ही माहिती टप्प्याटप्प्याने घेऊयाच. मित्रांनो, मी जो काही 3 ऑक्टोबरला अंबरच्या लोकेशनला ज्या काही जाहीर सभेमध्ये जातो आहे, त्या सभेमध्ये आपले जे काही मुद्दे आहेत ते कर्जमाफी संदर्भात, पीक विमा संदर्भात, अतिवृष्टी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळो या संदर्भात आहे. या व्यतिरिक्त आपलं जे काही हवामान अंदाज जे काही काम आहे आपण तेच करणार आहोत. ठीक आहे, कुठल्या राजकारणाच्या भानगडीत आपण पडणार नाही. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून मला पाहण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही मला चांगले ओळखताय, त्यामुळे मी त्या भानगडीत पडत नाहीये. मला फक्त माझे मुद्दे मांडायचे आहेत. माझा जो काही आवाज आहे, माझ्या मागे जी काही लाखोची पब्लिक आहे, त्या लाखोंच्या पब्लिकचे जे काही व्यथा माझ्याकडे फोनवरती आलेल्या आहेत त्या फक्त तिथे मांडायच्या आहेत. ठीक आहे, विषय न लांबवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि एक महत्त्वाची सूचना देखील देतो तुम्हाला सगळ्यांना, जे कोणी अंबडमध्ये येऊन भेटतील ना माझ्यासाठी, त्या शेतकऱ्यांसाठी आपण स्पेशली व्हॉट्सअपचा ग्रुप करणार आहोत. ही चळवळ आपल्याला थोडी मोठी पण करायची आहे. त्यांना व्हॉट्सअपचा नंबर, कॉलिंग नंबर सुद्धा देणार आहोत. तिथे गाडीपाशी आल्याच्या नंतर जितक्या गावातले येतील त्या गाड्यांना आपण तो नंबर देऊयात आणि त्या गावातल्या शेतकऱ्यांना एकत्र करून पुढील जे काही आपला मोर्चा असेल, काही चळवळ असेल, त्याला थोडंसं मोठं वळण द्यायचा विचार चालू आहे. ते देखील आपण बोलूयात. मित्रांनो, सध्याच्या परिस्थिती जर आपण पाहिली तर 2 ऑक्टोबरपर्यंत राज्यात बुरबुर किंवा सटकाऱ्यापेक्षा मोठा पाऊस नाहीये. आणि ते तुम्हाला मी कालही सांगितले, परवाही सांगितले. ते फक्त 1-2 गावाला, 10-5 गावाला पडणारी कंडिशन आहे. राज्यात वाऱ्याची जी काही स्थिती आहे ती मध्यम आहे, जास्त आहे. त्यामुळे घाबरण्यासारखी कंडिशन कुठेच नाहीये. 3 तारखेनंतर जो काही पाऊस येणार आहे, ठीक आहे, 3 ऑक्टोबर नंतर तो पाऊस नागपूर जिल्ह्यात असणार आहे, वर्ध्यामध्ये असणार आहे, मराठवाड्यामध्ये सुद्धा नांदेड, हिंगोली पट्ट्यात असणार आहे. जे मागच्या वेळेस तुम्हाला बोललोय, तो पाऊस जालन्यातला सुद्धा बहुतांश ठिकाणी असणार आहे, सर्वदूर तो नाहीये. त्यामुळे जास्त काही घाबरले जाऊ नका. आणि याची जी काही मजल आहे, ही मजल विदर्भातली आणि पूर्वेकडील भागांमध्ये आहे. पश्चिम महाराष्ट्राला जास्त काही मोठा धाक ह्या 3-4 तारखेपर्यंत नाहीये. आणि आता जो काही पाऊस येणार आहे, पुढचा जो काही पाऊस असेल, तो पाऊस याच ताकदीचा आहे, पण त्याचा फटका पूर्वेकडील विदर्भातील जिल्ह्यांना असणार आहे. आता उद्याचीच तारीख आपण थोडक्यात जर जाणून घेतली, उद्या 30 सप्टेंबरला नागपूरच्या काही भागांमध्ये पाऊस आगमन करणार आहे. नागपूरचे काही मोजके भाग असणारे 20-25% भाग, हिंगणघाटमध्ये बरेचसे भाग असतील 30 सप्टेंबरला. त्यानंतर ते गोंदिया वगैरे भागात असेल आणि तो पाऊस लय वेळ टिकणारही नाहीये. ठीक आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये खांदून गावांना सटकारे विटकारे हे आज अंबाजोगाईला झाले होते, कुठे जालन्याला पण तुरळक ठिकाण झाले होते. आता अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे ज्यांचे कोणाचे पिकं वाचली असतील ते पिकं काढून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर ज्या काही शेतकऱ्यांना पुढचा धाक राहिलाय 10 ऑक्टोबर नंतर, तर 10 तारखेच्या नंतर तुम्हाला मी मागेही सांगितलं, त्याची कॉपी बरेच जणांनी केली बी असेल, मला त्याचे मेसेज पण आले. 10 तारखेनंतर परतीचा मान्सून जाणार आहे. पण एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवा, परतीच्या पाऊस गेल्याच्या नंतर स्थानिक वातावरणाचा जे काही खवल्याचा आभाळ येत असतं, अमुक वगैरे गोष्टी, तो पाऊस येत असतो. ते दिवाळीला येत असतो, अनेक ठिकाणी येत असतो. ते मोठा काही धाक नसतो. पण ही जे काही धुमाकूळ घातला होता मागच्या काळापासून, हा धाक मात्र 10 ऑक्टोबरच्या पुढे जातोय. आणि ही माहिती तुम्हाला मी अगोदर दिली ती, आणि एक व्हिडिओ पण मी उद्या पुराव्यासाठी देणार आहे, बऱ्याच जणांची झोप उडवण्यासाठी. ही माहिती आपण मागच्या 20 ते 25 दिवसापूर्वी सांगितले की परतीचा पाऊस 10 ऑक्टोबरपर्यंत जाणार नाही आणि खूप धुमाकूळ घालणार आहे. त्या पद्धतीने ते झालंय. आणि 3 ऑक्टोबरला जे काही लालवाडी इथे, अंबड इथे आपण येणार आहोत, त्यावेळेस मला पुढाकार घेऊन गाड्या घेऊन येणाऱ्या पोरांचे मला आवर्जून नंबर पाहिजेत. मला त्या नंबरची आवश्यकता आहे. पुढील काळामध्ये आपण अशी चळवळ उभारणार आहे. तो मुलगा माझ्यासाठी देव असणार आहे, जो काही आपल्या गावातली गाडी घेऊन येईन ना, या शेतकऱ्यांच्या व्यथा किंवा शेतकऱ्यांसाठी तो माझ्यासाठी देव असणार आहे. ठीक आहे, आता तुमच्या कमेंटकडे वळूयात. महाराष्ट्रात 3 दिवस कुठल्याही प्रकारचा त्रास नाहीये. थोडाफार जो काही उद्या येतोय पूर्व विदर्भातल्या 2-4 भागांना, त्यांनीही जास्त घाबरू नका. तो लेवल टिकणार नाहीये, स्थानिक वातावरणाचा आहे. तर तुमच्या कमेंट बघूया.
हे बघ मित्रा, हे विचारूच नका. पश्चिम महाराष्ट्रात 4 दिवस त्रास नाही. तुमचा भाग शिर्डी वगैरे पश्चिम महाराष्ट्रात येतोय, मराठवाड्यात विदर्भातही धाक नाहीये. त्यामुळे हे 3 दिवस निश्चिंत राहा, कामे करून घ्या, काहीही अडचण नाहीये. हो प्रशांत देशमुख सर, 11 तारखेनंतर हा परतीचा पाऊस जाणार आहे. त्यानंतर जर 4-2 ठिकाणी गावात पडला तो पाऊस वेगळी पार्श्वभूमी राहिलेली आहे. ठीक आहे, तो पाऊस या पावसाचा नाहीये, इतका अवकाळी नाहीये. पडला तर चांदणेतूम वगैरे राहील. आणि तो विषय म्हणजे तो पाऊस जो आहे तो पाऊस जास्त पडतही नसतो. त्याचा त्रास जो असतो ना तो दक्षिण भारताकडे असतो. ठीक आहे. बीड जिल्हा पाटोद्याबद्दल काय सांगू दादा, पाऊस तुम्हालाही नाहीये. तुरळक ठिकाणी हलका फटका असं करा, बिंदास्त कामे करा ज्यांच्या कोणाचे सोयाबीन वगैरे राहिले असतील अशा शेतकऱ्यांनी. पाऊस उघडला तर पब्लिक आज गायबच झाली. 700च्या वर लोक येणच आज. पूर्ण पाऊस कधी उघडून जाणार आहे मित्रा, सेम प्रश्न आहे आणि सेम उत्तर दिलंय. हे जे काही मान्सूनचा पाऊस असतो ना हा परेशान करणारा, हा 10 ऑक्टोबरच्या पुढे जाणार आहे. 1-2 दिवस मागे पुढे होईल, जास्त होणार नाहीये. 10 ऐवजी 11 होईल. एखाद्या दक्षिण तालुक्यामध्ये 12ही तारीख उलट जाईल, पण 10 ते 12च्या आतच तो निघून जाईल. त्यामुळे काळजी करू नका. आणि कायमचा परतीचा पाऊस चाललाय. त्यानंतर उन्हाळ्यातही पाऊस पडत असतो. तो पाऊस तुम्हाला माहिती कशामुळे पडतोय, ते पावसा भाग वेगळे राहिले. पण आता अशी परिस्थिती होणार नाही. फक्त एवढा टप्पा सहन करा, त्यानंतर तुम्हाला त्रास नाहीये. आणि एवढं चांगलं आहे याच्यामध्ये की 3-4 तारखेपर्यंत जो काही पाऊस पडेल तो थोडेफार जिल्ह्याकडे आहेत. आणि त्याच्यामध्ये आपलं कापसाचं जे काही थोडंफार राहिलेलं असेल त्या बोंडांना त्रास होणार नाहीये. आणि त्यातली त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, तो टप्पा सुद्धा 4 दिवसाचा कसाही सहन होईल. आणि तो सर्वदूर बी पडणार नाही. एकदमच असा जसं मागच्या महिन्यात पडायला तसा तो सर्वदूर पडणार नाही. आम्ही आहेत का आज, आम्ही दररोज नाही. आज 2.5 कुठेच पाऊस नाही. आज फक्त थोडाफार शितोडा वगैरे पडला तर पडला. धाकच धरू नका. कुठे रात्रीच्या वेळेला सुद्धा बैलांना असं कुठे पतार ठेवा असं काही नाहीये. पण लंपीमुळे धूर करून थोडंसं आपल्या बाजूला ठेवा. आणि एक दुर्घटना देखील झालेली आहे की लंपीमुळं एक जणांनी भुसकट पेटले, कडबा टाकून थोडंसं पेटून दिलं तर त्याचा अख्खा गोठा पेटलाय. लक्षात घ्या, असे चाळे करू नका जेणेकरून ते आपल्याच जनावरांच्या जीवावर बेततील. आणि एक सगळ्यात महत्वाचा सल्ला मी मगाशी व्हिडिओमध्ये दिलाय की आता सापाच्या बिळामध्ये पाणी आहे. सापाच्या बिळामध्ये पाणी शिरल्यामुळे ते आता बिळामध्ये कमीत कमी आठवड्यावरती जाणार नाहीत. तिथे ते चिवडलेल्या रानाची व्यथा आहे, नदीकाठची व्यथा आहे. ते साप दिसायला लागतील. सुरक्षित राहा. आणि सोयाबीनच्या नादात आपण लेकरा बाळांना आपले जनावर सांभाळायला देतो, त्यावेळेस ते फटका बसू शकतो. त्यामुळे सतर्क राहा. जिंतूरला पाऊस नाही मित्रा, धाराशिवला नाहीये. गारवा हा 11-12च्या पुढे चालू होईल. 10 पासून व्हायला सुरू, पण एकदम गारवा गपकन वाढत नाहीये. 11 ते 15 टायमिंगला चांगला वाढेल. नांदेडला देखील आता पावसाची भीती नाहीये. 4 आणि 5ला थोडीशी आहे पूर्व साईडला किनवट वगैरे वगैरे भाग. तुम्ही हे 2-3 दिवस चांगले कामं करून घ्या ना. ठीक आहे. ज्यांच्या पाणी निचरत नसेल त्यांनी 2ला सोयाबीन काढा, त्रास काहीच नाही ना. म्हणजे 30ही तारीख आपल्याला मोकळी आहे, 1ही आहे, कोणी 2ला काढा. 3ला आहे तो बी पूर्व मराठवाडा विदर्भातल्या भागात आहे. पश्चिम महाराष्ट्राने तिथंही कामं करा. 2 दिवसात सहज बऱ्याच ठिकाणचं पाणी ओसरतंय. हा, नदी पात्राला तिची तकलीफ आहे. 10 तारखेपर्यंत खराब वातावरण आहे. पावसाची रेलचेल 8-9 तारखेपर्यंत राहील. 2-3 दिवस अगोदरच पाऊस कमी होणार आहे 10च्या बी. पण 10 तारखेनंतर परतीचा पाऊस 100% जाण्याचा अंदाज आहे मराठवाड्यातून, महाराष्ट्रातून, दक्षिण महाराष्ट्रातून. आणि त्याची आता कॉपी पण झालेली आहे, तुम्हालाही माहिती आहे. थोडं थांबा. आपली पब्लिक मिलियनमध्ये जर गेली ना पुढच्या वर्षी तर कॉपी करायला चान्सच देणार नाहीये. बनकर सर, हे सगळं सांगितलेलं आहे की पाऊस कधी जाणार आहे. 10 ऑक्टोबरलाच तो पाऊस जाणार आहे. माझे शॉर्ट रील्स पण बघत जा, तुमच्या भागातील सुद्धा सांगितले आहे. जिंतूरला पाऊस नाही मित्रा. 4 ऑक्टोबरला थोडाफार येईल. ठीक आहे, 3-4 ऑक्टोबरला थोडाफार येईल, तो बी जास्त नाहीये. पण आता ह्या 2-3 दिवसामध्ये काम करा. वसमतला देखील पाऊस नाहीये. वसमतला डायरेक्ट 4 आणि 5 तारखेला येणार आहे. नाशिक जिल्हा वणी परिसराला फक्त आता थोडंसं अरबी समुद्रामध्ये हाय प्रेशर आहे, त्यामुळे थोडे फटकारे बिटकारे चलते उद्याच्या सकाळून वगैरे काही, पण जास्त भीती नाही तुम्हाला बी आता. नक्कीच राजपूत सर कामाला लागलीत. अशोक राजपूत सर धन्यवाद. महेंद्र पाटील, जय शिवराय. परतीचा पाऊस पुन्हा एकदा सांगतोय 10 ऑक्टोबरच्या पुढे जाणार आहे. देऊळगाव राजाला 4 तारीख येईल बघा. भोजने सर, आंबडला जामखेड परिसरात जमीन चिबडली तलाव रिकामीच आहेत. ठीक आहे. मला तुमच्या भागातल्या रोलगड परिसरामध्ये वावणी पाऊस झालाय किंवा तळे भरले असे देखील मेसेज आलेत. काय परिस्थिती आहे तुमच्या भागातली
ती मी आता येणारच आहे 2-3 दिवसानंतर, भेटा मला, बोलूयात आपण तिथे सुद्धा. चला, अजून काय? सेलू परिसरात पाऊस नाही कदम सर, हनुमान कदम पाटील, पाऊस नाही आता सेलू तालुक्यामध्ये 3-4 दिवस तरी नाहीये. खानदेशातली परिस्थिती सकाळच्या वेळेला थोडी फटकारे 1-2 गावाला पडतील, अन्यथा परिस्थिती आता नॉर्मल तुमचीही झालेली आहे. तुम्हाला जवळपास 5-6 तारखेपर्यंत पाणी नाहीये. कापूस वगैरे वेचायला संधी आहे, ती संधीचं सोनं करा. नाशिकचा पाऊस उघडलाय मित्रा, 4-5 दिवस पाऊस येणार नाही, थोडीफार बारीक वगैरे फटकार येतील नक्कीच. अशोक सानसवर म्हणतात आमचा थोडा कापूस वाचला अहिल्यानगरमध्ये, चालेल, तो बी आता व्यवस्थित राहणार आहे. फक्त एक थोडासा टप्पा येतोय पुढील 5-6 तारखेला, त्या टप्प्यामध्ये थोडासा सामना करायचा आहे आपल्याला. मोताळा तालुका केव्हा चालू आहे? मोताळा बुलढाणा असेल, तुम्हाला 4 आणि 5 ला थोडाफार पाऊस येईल. मला बुलढाणा वगैरे असं काही नावं टाकत जाणार, समजून जाईल ना, तालुके खूप आहेत महाराष्ट्रामध्ये. वाशिम सांगा सोयाबीन कापणीची, कापा ना उद्यापासून. भोईरसर, आता भोईरसर कापू शकता तुम्ही उद्यापासून. पाणी निचरलं नसेल तर 3 तारखेला पण काढू शकता, पण 4 ला पाणी आहे, ते गंज ठेवायला चालणार नाही आपल्याला. देलगूर नांदेड, तुम्हाला एकच मिनिट. देलगूर नांदेडची पहिली कमेंट आहे. तुम्हाला 3 तारखेला पाणी बघा, परत 3 तारखेला याच्यामध्ये हादगाव, देलगूर हा परिसर जो आहे तो ते भाग बदलत आहे, रात्रभर काय राहणार नाहीये. याच्यामध्ये चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूरचा पण काही भाग आहे, वर्ध्याचा भाग आहे, ठीक आहे. वर्ध्यानंतर यवतमाळचा पण काही मोजका भाग आहे. 3 तारखेला पाऊस येतोय तुमच्या भागामध्ये, त्याच्या आतमध्ये पाऊस नाही तुम्हाला. हा, एखादा फटकारा वगैरे पडला ती वेगळी गोष्ट झाली, काळजी काही करू नका. नंदुरबार ते धुळे, मित्रा तुमच्या भागातली परिस्थिती एकंदरीत जर पाहिली ना, तुम्हाला मोठी आणि मुसळधार पावसाची आता भीती नाही राहिलेली आहे. सटकारा बिटकारा हा होऊ शकतो, वाऱ्याच्या वेगाने ढग येत आहेत महाराष्ट्रावरती, याच्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही याच्यामध्ये. नितीन देशमुख सर, सभा पण लाईव्ह आहे, TV9 मराठीवरती आहे, न्यूज चॅनलवरती देखील आहे, आणि आपल्या पण फेसबुकला आपण ती लाईव्ह करणारच आहे 3 ऑक्टोबरला. कारण की आता माझा हा लाईव्ह नसणार त्या दिवशी, जे काही आपल्या ऑफिसमध्ये जे काही मित्र येत आहेत त्यांच्याकडे हा कॅमेरा वगैरे राहील आपला मोबाईलचा, त्या दिवशी ते बघू करण्याचं. कारण इंटरनेट बी काय स्पीडनी चालते बघूया, कारण की पब्लिक खूप येणार आहे. घनसावंगी तालुक्यातनं, अंबड तालुक्यातनं जे काही माझ्या ओळखीचे असेल त्यांनी तर यावंच, पण जे काही बीडमधनं येणार आहेत काही गाड्या परभणीमधनं येणार आहे, जिंतूर पट्ट्यामधनं, काही देऊळगाव राजाचे पण येणार आहे, लोणारच्या येणार आहे, अहिल्यानगरच्या पण काही गाड्या येणार आहेत. एक तर मित्र म्हणला मी नाशिक पंढर पण येतोय, तिथले पण काही शेतकरी येणार आहेत. नागपूर, भंडारा, चंद्रपूर धान कापणी येते. मित्रा तुमच्या भागाची परिस्थिती बघायला गेलं तर उद्या पण काही ठिकाणी स्थानिक वातावरणासारखा पाऊस येईल, एक झटका आहे, तेवढा सांभाळून घ्या. त्यानंतर तुमच्या परिसरामध्ये पावसाची मजल सांगण्याचा प्रयत्न करतो, ऐका. मला ह्या भंडाऱ्याची माहिती होत्या. शंकर काळे सर, हरभरा पेरता येईल, मला फक्त एवढ्या कमेंटचं उत्तर देऊ द्या. तुमचं पीक कशा पद्धतीचं मला माहित नाही, पण 2-3 दिवस मोठी भीती नाहीये तुमच्या पिकाला, हरभरा धान पिकण्यासाठी. जे काही गोंदिया भंडाऱ्याचे आलते ना आपले मेसेज, त्यांच्यासाठी 2-4 दिवस काही धाक नाही तुम्हाला. फक्त एक झटका उद्याचा आहे, थोड्याफार भागांना पडेल तो 30 तारखेचा. फिरोज खान, आपल्या भागामध्ये काहीच परिस्थिती नाहीये, नॉर्मल फटकारे वगैरे येऊ शकतात, कारण वातावरण ढगाळलेलं आहे. ते फटकारे सर्वदूर नाही, पण एखाद्या जिल्ह्यामध्ये 20-25 गावं, ते बी ह्या कोपऱ्याचा आणि त्या कोपऱ्याचा, त्यामुळे 4 दिवस चान्स मिळून राहिलाय. त्या चान्स म्हणजे त्या संधीचं सोनं करा. परतीचा पाऊस 10 ऑक्टोबरच्या पुढे जाईल हे पण सांगितलेले वारंवार. बोरी तालुका, जिंतूर, पाऊस कसा राहील? आपल्या भागात पावसाची सध्या मजल नाहीये. 3 आणि 4 तारखेला काही ठिकाणी भाग बदलत पद्धतीने सुरू होणार आहे. तो पाऊस फटकारा इकडनं पडला तिकडनं पडणार असणार आहे, ठीक आहे. परत त्याच कमेंट येल्यात. तुम्ही लाईव्हला वेळेवर नाही वाटतं. संभाजीनगरला पण 4-5 दिवस काही त्रास नाही, 1-2 फटकाऱ्या व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाहीये. वातावरण 2-4 दिवस थंडीचं आहे, उन्हाचा चटका पण उद्या चांगला पडणार आहे, त्यामुळे ढगं पण बनत जातील, पण घाबरण्यासारखं काही नाहीये.
भोकरदनला 5-6 आहे, काही ठिकाणी पडेल, काही ठिकाणी पडणार नाही. तुम्हाला कधी कधी मोठ्या पावसात बी पडत नाहीये, त्यामुळे या पावसाला काही घाबरू नका. उदय शिंदे सर, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत नाही. 600 ते 750 लोक कमेंटला येत आहेत आणि तुम्ही ज्यावेळेस अशी कमेंट करताय तीच दिसते. कमेंट करताना थोडा इमोजी टाका ना त्याच्यामध्ये. आणि सांगितलं सुरुवातीपासून की राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याला 2-4 दिवस धाक नाहीये. मग त्यामध्ये तुम्ही ह्या महाराष्ट्राच्या बाहेर राहताय का, हे मला म्हणायचंय. त्यामुळे ज्या काही सांगितलेल्या गोष्टीचं पालन करा, काहीही तुमचं नुकसान होणार नाहीये. हिंगणघाट 4-5 तारखेला पाऊस राहील. तुमच्या भागात 4-5 तारखेला पाऊस आहेच. हिंगणघाट, नांदेड, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, लातूर, जालना, धाराशिव हे देखील पट्टे आहेत 4 आणि 5ला. ठीक आहे. खानदेशला 4-5 तारखेपर्यंत पाऊस नाहीये. हे काय व्हायला, नवीन नवीन लोक यायला लागलेत ना, त्यांना ती माहिती जाणून घ्यायची इच्छा होते. त्यापेक्षा रील टाकलेली बरे. उद्यापासून 2-4 दिवस लाईव्ह मला वाटतं बंद केलेलाच बरा. आणि विषय असा आहे की मित्रांनो, आता कठीण काळ नाहीये, त्यामुळे लाईव्हची पण रोज गरज नाहीये. एकदा सांगितले की ते समजून घ्यायला पाहिजे. मी एकदा सगळ्यांना व्यवस्थित माहिती समजून सांगतो, समजून घ्या की उद्याची 30 सप्टेंबर पूर्व विदर्भामध्ये म्हणजे नाही, नक्की शंकर मावनसर असं काही नाहीये. उद्या तुमच्या भागामध्ये वातावरण खराब होतंय, पण सावनेरच्याही पूर्वेकडे, नागपूरच्या पूर्वेकडे भागात तो पाऊस असणार आहे. भंडारा, गोंदिया या परिसरात तो पाऊस आहे. हिंगणघाटमध्ये देखील काही ठिकाणी पडेल. सर्वदूर नाहीये, मोठा भी नाहीये, पण काळजी घेण्यासारखं आहे. मित्रांनो, दुसरं लो प्रेशर जे चक्रीवादळ बनलेलं आहे, त्या चक्रीवादळाचा सगळा टप्पा जे काय आहे, जमशेदपूर, अंसोल, एक जे काही पश्चिम बंगाल आहे तिकडेच तो जाणार आहे. पण दुसऱ्या चक्रीवादळाचा पट्टा तिकडे गेल्यामुळे दुसरं सायक्लोन देखील एक इकडे अरबी समुद्रात आहे, जे काही गुजरात लगत पाकिस्तानकडे जाते. त्यामुळे दोन्ही सायक्लोनच्या टक्करमध्ये आपला महाराष्ट्र कोरडा ठाण राहतोय. फक्त 10-5 गावांना पाऊस राहिलाय, त्याच्यामुळे तो काय वागवळ नसतो. कारण की हे सटकारे बिटकारे ढगातनं पडत असतात, ते न कळत पडत असतात. पण याला क्लिअर किंवा 100% क्लिअर असं म्हणू शकत नाहीये. 10-5 गावांना पाऊस पडा अख्ख्या जिल्ह्यामध्ये, तर ठीक नाही. आणि विषय आहे, नितीन देशमुख सर म्हणतात सभेमध्ये कोणता विषय राहील जास्त? कर्जमाफी. कर्जमाफी हा विषय राहील. आणि जे काही विषय आहेत अजून ते तुम्हाला मी एक छोटीशी व्हिडिओ उद्या पण रीलमध्ये टाकून देईल. तर 3 तारखेनंतर बघा, लक्षात घ्या, 2-3 तारखेपर्यंत कुठेच तास नाहीये, पण 3 तारखेपर्यंत, 3 तारखेला अकोला, बुलढाणा जिल्ह्यापर्यंत पावसाची भाग बदलत पद्धतीनं मजल मारणार आहे. त्यामध्ये नागपूर जास्त असेल, चंद्रपूर, गोंदिया जास्त असेल. जे कोणी आहे चंद्रपूरचं ते देखील लक्ष द्या. मी पश्चिम महाराष्ट्राचं नाव नाही घेतलं, याच्या अर्थ तिकडे थेंबही पडणार नाहीये, लक्षात घ्या तुम्ही. इकडे जिकडे पडणार आहे त्यांची नाव घेतो, म्हणजे बाकीच्यांना त्रास नाहीये. मराठवाड्यात या काळामध्ये नांदेड पट्ट्यामध्ये, परभणीमध्ये तुरळक ठिकाणी कुठे मोठे पाऊस होईल. नाशिक काळामध्ये 1-2 फटकाराची शक्यता आहे. जळगावमध्ये सुद्धा या भागामध्ये पावसाची शक्यता नाहीये. आणि या काळामध्ये हिंगणघाट, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, थोडंफार हिंगोलीच्या पण पूर्व भागांना तो पाऊस राहू शकतो. 4 तारखेचा पाऊस थोडा मोठा राहील, पण तो भाग देखील पूर्वेकडले आहेत. पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भ म्हणजे नांदेड पट्टा, मराठवाडा जवळपास परभणी पट्टा, बीड पट्टा. पावसाने यंदा नांदेड आणि परभणी तर लय लाडकी करून ठेवली आहे. तिथं कुठे जरी नाही गेला ती देतोय. सभेचं ठिकाण आहे अंबड, लालवाडी गाव. ठीक आहे, अंबड पासून फक्त 4 किलोमीटर आहे, 4 ते 5. तर नांदेड, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा हा 4 तारखेला कन्फर्म आहे. त्यामध्ये पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील जिल्हे येतात. इकडे संभाजीनगरला त्याचा त्रास नाही 4 तारखेला. खानदेशला नाहीये आणि पश्चिम महाराष्ट्रात मनावासा नाहीये. ठीक आहे. त्यानंतर परिस्थिती जळगावमध्ये उत्तरेकडील भागांना त्याच 5 तारखेला पाऊस येतोय. त्यानंतर जळगावचा सगळा भाग येणार नाहीये. छत्रपती संभाजीनगरचा पुन्हा भाग येणार नाही. म्हणजे संभाजीनगरला 5 दिवस चांगले मिळतात, अहिल्यानगरला देखील 5 दिवस चांगले मिळतात अजूनही 5 तारखेपर्यंत. हिंगोलीला देखील, कोल्हापूरला देखील वातावरण शांत राहते. पण मराठवाडा, पूर्व विदर्भ हा भाग मात्र कन्फर्म आहेच. म्हणजे 4-5 पासून हा पाऊस येतोय. अशी परिस्थिती 6-7 पर्यंत देखील राहू शकते. वातावरण पावसाचं एक लागोपाठ नाहीये, त्यामुळे ऊन पावसाचा देखील खेळ राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे येणारे पाऊस तितके मागच्या इतके धोक्याचे नाहीये. नाशिक क्षेत्रामध्ये किंवा जायकवाडी धरणाला त्रास होईल अशा स्वरूपाचा पाऊस या काळामध्ये स्पष्टपणे 7-8 पर्यंत तरी दिसत नाहीये. त्यामुळे मित्रांनो, जय शिवराय. जे काही बोललोय मी याच्यामध्ये स्पष्ट माहिती तुम्हाला दिलेली आहे. हा व्हिडिओ परत पहा, किंवा काही नाही समजलं तर तुम्हाला मी परत त्यामध्ये एक छोटीशी रील टाकू शकतो. आता फक्त मी 10-5 कमेंट घेईल, त्या कमेंटचं उत्तर देखील पण देण्याचा प्रयत्न करेन.
हे पहा, 4 तारखेचा आठ पश्चिम महाराष्ट्राला कुठेच धाक नाही. एखादा फटकारा पडला ती गोष्ट वेस्ट होईल कुठेच. म्हणजे फक्त कोणता भाग सोडता, पूर्व विदर्भातले. त्यामुळे जळगावकरांना, खानदेशकरांना, पश्चिम महाराष्ट्रकरांना कमेंट करायची गरज नाही. 4 तारखेच्या आत 5 तारखेचा सुद्धा पाऊस जळगाव उत्तर भाग, विदर्भात आणि मराठवाड्यातच मर्यादित आहे. पश्चिम महाराष्ट्राला त्याचा भीती पण नाहीये. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये तेच थांबतो. मला बाकीच्या ठिकाणी पण लाईव्ह घ्यायचे. काय राहिलं असेल कमेंटमध्ये कळवा. जय शिवराय, धन्यवाद. आणि हां, 3 ऑक्टोबरला नक्की दिसा. त्या शेतकऱ्यांकडनं मला कॉन्टॅक्ट्स पण घ्यायचे आहेत. ज्यांना कोणाला भेटायचं असेल त्यांनी आंबड येथे लालवाडी द्यायचे. आणि नाहीच समजलं तर तुम्ही आंबडमध्ये आल्याच्या नंतर तुमच्या गावातल्या मेसेज मला द्या. आम्ही गाडी घालू, सेल्फी वगैरे पाठवून द्या व्हॉट्सअपला. माझा नंबर माझ्या प्रोफाईलमध्ये आहे. आणि ज्यांना यायचंच नाहीये त्यांनी घरामधनं सुद्धा सपोर्ट करू शकता. पण घरात बसण्याची वेळ संपलेली आहे. घरात बसल्यामुळे हे पांगलेले आहे. आपण कुठे पुळका दाखवतो? व्हॉट्सअपवरती, सोशल मीडियावरती खालून कमेंट करतो, पुळका तिथे दाखवतो. रस्त्यावर उतरण्याची हिंमत नसेल तर ठीक आहे, येरी पांगलं तेरी पांगलं. माझा हा शेवटचा प्रयत्न देखील राहू शकतो. ठीक आहे, तिथे बोलवले, मी जाणार. मला माझा आणि राजकारणाशी काहीही संबंध नाही. तिथून आल्याच्या नंतर आपला जर वेगळा मोर्चा काढायचा असेल तेही काढण्यासाठी तयारी आहे. आणि पुन्हा एक सांगतो, बरेचसे शेतकऱ्यांनी जवळपास 200 ते 300 कार्यक्रमाचे फोन येऊन गेलेत. त्या कार्यक्रमाला मी जाऊ शकत नाही. माझी परिस्थिती नॉर्मल आहे. तुमच्या गावाला येणं किंवा तुमच्या जिल्ह्यात बदलणं ही माझ्या गाडीचा डिझेलसाठी ही प्रोडक्ट नाही. एक तर वैयक्तिक माझ्याकडे गाडी असून सुद्धा मी त्याचा कधी व्हिडिओ टाकला सुद्धा नाहीये. कारण की मला त्या गोष्टीचा काही वाटत नाही. हे खूप खर्चिक आहे, त्यामुळे कुठे येऊ शकत नाही. मी नेता नाहीये, त्यामुळे माझ्याकडे पैसा नाहीये. मला कुठल्या कंपनीचा मी प्रचार केला नाहीये, त्यामुळे माझ्याकडे पैसा नाहीये. मला शेती करावी लागते. शेतीमध्ये मजूर लावून तुमच्याकडे यावं लागतं. त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे, मला कुठल्याच जिल्ह्यात बोलत जाऊ नका. जय शिवराय, धन्यवाद.